तर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा मोर्चाच्या विरोधात तक्रार दाखल केली। कोर्टाच्या विरोधात जाऊन रास्ता रोको आंदोलन केलं जातंय, अटी नियमांचा भंग केला जातोय असा आरोप सदावर्तेंनी केला। तसंच या आंदोलनाला राजकीय पाठिंबा असून लोकांना त्रास होतोय असं सदावर्ते म्हणाले। जरंगेला आणि जरंगेचे जे लोक आहेत त्यांना मला असं वाटतंय की माहिती आहे की अशा प्रकारची अधिसूचना निघू शकत नाही, कुणबी मराठा कुणबी एक होऊ शकत नाही। आणि त्याही पुढे जाऊन आपल्याच माध्यमामध्ये एका दैनिकामध्ये काल जे वृत्त आलं संदीप शिंदे साहेबांशी संबंधित त्यांच्या भाष्याच्या आधारे की जे गॅझेटरच्या आधारे आरक्षण देता येत नाही, कारण जरंगे ज्या प्रकारे खोटी ओरड करत होता ते सुद्धा कालच स्पष्ट झालेलं आहे की हाऊस मौज आहे। हे आंदोलन म्हणजे स्पॉन्सर्ड आहे। जरंगा कायद्यापेक्षा मोठा नाही। मुंबईची लाईफलाईन जर थांबवली जात असेल तर आता आम्ही तक्रार दिलेली आहे, वेळेची वाट पाहिली जाणार नाही। तेव्हा हे तातडीनं हे सगळं जो काही चालवलेला म्हणजे बालिशपणा नाहीये, हे ठरवून जे लोकांना वेटीस धरण्याचा कार्यक्रम आहे हे तातडीनं थांबला पाहिजे। आणि आता या बुलेटिनमध्ये बातम्या बघूयात वेगवान। इतर मागासवर्गीय समाजाच्या कोट्यातून मराठा आरक्षण लागू करण्याचे आदेश निघेपर्यंत मुंबईतून माघारी जाणार नाही असा निर्धार करत मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानातला आपला मुक्काम वाढवला। आंदोलनावरती मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं असतानाच आणखी एक दिवस आझाद मैदानात आंदोलन करण्यास सरकारनं जरांगेंना परवानगी दिली। मराठा आंदोलनामुळे शुक्रवारी मुंबईकरांची चांगलीच कोंडी झाली। आंदोलकांच्या गर्दीमुळे महामार्ग पूर्वमुक्त मार्ग ठप्प झाले। मात्र आंदोलनासाठी शुक्रवारी संध्याकाळी आणखी एका दिवसाची मुदत मिळाल्यामुळे आजही पोलिसांचा कस लागणार आहे। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला एमआयएम पक्षानं जाहीर पाठिंबा दिलेला आहे। माजी आमदार वारिस पठाण, फारुख शाब्दी यांनी जरांगे पाटलांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली। मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान रविवारी सकाळी 10:55 पासून ते दुपारी 3:55 पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉक कालावधीत मस्जिद बंदर, सँडस रोड, चिंचपोकळी, करी रोड या स्टेशनवरती लोकल उपलब्ध नसेल। ऐन गणेशोत्सवात या स्टेशनवरती लोकल उपलब्ध नसणार आहे, त्यामुळे गणेश भक्तांचा खोळंबा होणार आहे। मराठवाड्यातील नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, धाराशिव, हिंगोली या जिल्ह्यात अतिवृष्टीनं थैमान घातलंय। मराठवाड्यातील तब्बल 130 मंडलांमध्ये गुरुवारी अतिवृष्टी झाली आणि पावसामुळे शेतांना तळ्याचं स्वरूप आलं असून उभी पिकं पाण्याखाली गेल्यामुळे मोठी हानी झाली। पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवरती आतापर्यंत केवळ 380 हरकती आलेल्या आहेत। बहुतांश हरकती या खराडी आणि सिंहगड रस्त्यावरच्या प्रभागांमधल्या आहेत। महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 26.3 लाख अपात्र महिलांना तब्बल 5,100 कोटी रुपये वितरित झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नुकत्याच झालेल्या तपासणीत योजनेतील गंभीर अनियमितता उघड झाली असून त्यामुळे योजनेच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय।